नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण प्रवासामध्ये 7 ते 8 दिवस टिकणाऱ्या मस्त खमंग खुसखुशीत तिखट मिठाच्या पुऱ्या करणार आहोत। ह्या पुऱ्या करायला खूप सोप्या आहेत, अगदी झटपट तयार होतात आणि चवीला एवढ्या छान लागतात की तुम्ही कचोरी समोसे खाणे विसरून जाल। या पुरीसोबत कुठल्याही भाजीची किंवा चटणीची आवश्यकता नाही, तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी पुरीसाठी वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, बारीक कापून घेतलेली 3 हिरवी मिरची व अर्धा चमचा ओवा आणि आता याचा छान असा ठेचा तयार करायचा। हा ठेचा तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता। तर बघा, अशा पद्धतीचा लसूण, मिरची आणि ओव्याचा ठेचा मी करून घेतला आहे। आता पुऱ्या करण्यासाठी या मोठ्या ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चिमूटभर हिंग, छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद, अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट, मस्त खमंग आणि झणझणीत अशा पुऱ्या करणार आहोत। अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत आणि आता आपण तयार केलेला ठेचा घालून घेऊया आणि भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर बघा, सगळं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। आता आपल्या पुऱ्या छान खुसखुशीत व्हाव्या त्यासाठी इथे मी 1 पळी तेल मस्त कडकडीत असं गरम करून घेतलं आणि हे कडकडीत गरम केलेलं तेल पिठामध्ये ओतायचं आहे। तेल अशा पद्धतीने कडकडीत करून टाकलं की पुऱ्या छान खुसखुशीत होतात। आता सुरुवातीला चमच्याने तेल पिठामध्ये मिक्स करायचं, कारण तेल खूप गरम आहे आणि नंतर हाताने सगळ्या पिठाला जे तेल आहे ते व्यवस्थित चोळून लावून घ्यायचं आहे। तर बघा, सगळ्या पिठाला तेल मस्त व्यवस्थित चोळून असं लावून घेतलं आहे। आता यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि मस्त घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। पीठ खूप जास्त सैलसर नाही मळायचं। आपण नेहमी पुऱ्याला ज्या पद्धतीने पीठ मळतो त्याच पद्धतीने मस्त घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघा, थोडं पाणी टाकून मस्त घट्टसर असं पीठ इथे मी मळून घेतलं, तुम्ही बघू शकता। आता या पिठावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे तेल या पिठाच्या सगळ्या गोळ्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि आता लगेचच याच्या पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत, कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। तर बघा, अशा पद्धतीने पुरीसाठी आपल्याला गोळे करून ठेवायचे। तर बघा, इथे काही गोळे मी करून घेतलेले आहेत। तर पुरी करण्यासाठी बघा, इथे पोळपाट घेतला आहे आणि पुरीला वरतून लावण्यासाठी थोडेसे पांढरे तीळ घेतले आहेत। आता पोळपाटाला तेल वगैरे काही लावायची आवश्यकता नाही, कारण आपलं पीठ जे आहे ते मस्त असं मळून झालं आहे आणि ते पीठ अजिबातही पोळपाटाला चिकटत नाही। तुमचं पीठ जरी सैलसर असेल तर मग मात्र पोळपाटाला चिकटेल। तर बघा, अशा पद्धतीची पुरी लाटून घ्यायची, वरतून थोडेसे पांढरे तीळ पसरवायचे आणि पुन्हा एकदा पुरी लाटून घ्यायची, म्हणजे हे तीळ जे आहेत ते पुरीला छान चिकटतात। तर बघा, खूप जास्त जाड नाही, खूप जास्त पातळ नाही, अशा पद्धतीच्या पुऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। आता तुम्हाला जर ह्या पुऱ्या अगदी झटपट करायच्या असतील, भराभर करायच्या असतील तर काय करायचं, एक मोठा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि त्याची मोठी अशी चपाती लाटून घ्यायची। या पद्धतीने पुऱ्या अगदी झटपट आणि भराभर तयार होतात। तर बघा, या पिठाच्या गोळ्याची मोठी चपाती लाटून घेतली। आता याच्यावरती सुद्धा थोडेसे पांढरे तीळ भरभरून घ्यायचे आणि ते थोडेसे लाटून घ्यायचे, म्हणजे ते तीळ त्या चपातीला व्यवस्थित चिकटले पाहिजेत। आणि आता पुरी कट करण्यासाठी अशा पद्धतीने एखाद्या डब्याचं झाकण किंवा एखादा डबा किंवा ग्लास किंवा वाटीने ह्या पुऱ्या कट करून घ्यायच्या अशा पद्धतीने। या पद्धतीने पुऱ्या अगदी झटपट आणि भराभर तयार होतात। तर बघा, अशा पद्धतीने सर्व पुऱ्या तुम्ही करून ठेवू शकता आणि नंतर तळू शकता, किंवा एकीकडे पुऱ्या करणे सुरू ठेवायचं आणि एकीकडे पुऱ्या तळणे सुरू ठेवायचं। तर बघा, या पद्धतीने किती झटपट अशा पुऱ्या तयार होतात। आता ह्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत। पुरी तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करायचं, नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि ज्या बाजूने तीळ लावले आहे ती बाजू खाली कढईमध्ये येईल अशा पद्धतीने पुरी टाकायची। थोडंसं पुरीला प्रेस करायचं, म्हणजे पुरी छान टम्म अशी फुगते, तुम्ही इथे बघू शकता। आणि अशाच पद्धतीने अलट पलट करून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत आणि लालसर रंगाची होईपर्यंत पुरी तळून घ्यायची। तर बघा, आपली पुरी दोन्ही बाजूने मस्त अशी तळून झाली आहे, तुम्ही बघू शकता। पुरी छान टम्म अशी फुगलेली आहे। अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या। पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची, कारण हाय फ्लेमवर जर पुऱ्या तळल्या तर त्या खूप लवकर मऊ पडतात।
तर मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने अलटपलट करून मस्त लालसर रंगाच्या होईपर्यंत सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या। तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक पुरी मस्त टम्म अशी फुगत आहे। ह्या पुऱ्या प्रवासामध्ये 7 ते 8 दिवस चांगल्या राहतात। ह्या पुऱ्या चवीला एवढ्या छान असतात की याच्यासोबत कुठल्याही भाजीची चटणीची आवश्यकता नाही। या पुऱ्या करायला सोप्या आहेत, अजिबातही तेलकट होत नाहीत। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी